तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फूल, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, मी नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। विठ्ठल विठ्ठल विहुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास दुगालंकापुरी रम्य सिंहासन संपदां भूजती जस्फुरत्तिक प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे। ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो। चराचरी बहलरजसे विश्वोत्पत्तो भवाय नमो नमः, प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः। जनसकृते सत्पोदृक्तं मृडाय नमो नमः, प्रमहसि पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः। मस्तक हे हे पायावरिया वारकरी संतांच्या, तुझी संगती, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा गोपाळांचा अनुभव जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात की जेव्हा गोपाळ गायी राखणारे नंद आनंदकंद भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात जातात, परमात्म्याच्या सानिध्यात जातात आणि गेल्यानंतर परमात्म सुखाचा अनुभव स्वानुभव जो गोपाळांनी घेतला। मग तुम्ही म्हणाल महाराज तुकोबारांना काय माहिती?
तुकोबाराय या ठिकाणी निर्वाळा देतात की जे जे झाले अवतार तुका त्यांचे, तुका म्हणे तदी होतो आम्ही. या सगळ्या प्रसंगाचे साक्षी जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय आदी आहेत सगळे संत, लक्षात घ्या. आणि म्हणून गोपाळांचा स्वानुभव ते प्रकटपणानं तुमच्या आमच्या समोर मांडतात की देवा तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. देवा तुझ्या संगतीमध्ये आम्ही आलो, आता निश्चिंती झाली. लक्षात घ्या, जीवन असं जगा, नाही जीवनामध्ये आशांची संगती करा की जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, विश्रांती मिळेल. महाराज, आशांचा संग घायाळाचा करिता संग अंगो अंगी माखावे. चुकीच्या माणसाचा जर संग केला, संगावर सगळं आहे. आणि म्हणून गोपाळांचा अनुभव आहे, देवा तुझ्या मी संगतीत आलो, झाली आमोची, एकट्याची माझी नाही, सर्व आम्हा गोपाळांची झाली आमोची निश्चिंती. म्हणले झालं काय, काय एवढं मिळालं? अरे म्हणले देवा नाही देखील ते मिळे. आम्ही जे कधी आयुष्यात पाहिलं नाही ते आम्हाला पाहायला मिळालं. आणि तुम्ही खरंच परमार्थात आहात ना, तर हा अनुभव आम्हाला आला पाहिजे, तरच परमार्थाची सफलता आहे. नाही देखील ते मिळे. जर मिळत नसेल तर नक्कीच परमार्थामध्ये कुठेतरी खोट आहे. तृप्ती जर परमार्थात मिळत नसेल, संतांच्या देवाच्या ईश्वराच्या सानिध्यात मिळत नसेल, तर नक्कीच आपल्या परमार्थामध्ये काहीतरी त्रुटी आहे. लक्षात घ्या. स्वानुभव सांगतात नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. देवा भोगही आहे आणि सुखाचे सोहळे याचा अनुभव आम्ही घेत आहोत. पण म्हणले तुम्ही माझ्या संगतीत, म्हणलं तुमच्या घरी संसारामध्ये, देवा घरी ताकाचे सरोवर, असार ताक आहे. देवा ज्या संसारामध्ये आम्ही राहत होतो, ज्या संसारामध्ये आम्ही राहिलो, तो संसार असार आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. देवा तिकडं असार आहे की नाही, पण इथे या परमार्थामध्ये येथे नवनीताचे पूर, इथं रसोवई सहा सार स्वरूप असा तू परमात्मा. देवा तू आम्हाला साक्षात भेटलास. आणि देवा आता तुझी भेट झालेली, आता तुझी संगती प्राप्त झालेली आहे. आता तुझी संगती एकदा चांगलं पंचपक्वान्नाचं ताट जेवल्यानंतर वडापाव खाण्याची इच्छा होईल का? बोला ना, घ्या वडापाव खाल. एकदा तृप्ती झाली का खलास. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी. देवा आता तू जरी आम्हाला पाठवलं ना, तू का म्हणे आता आम्ही नवजो धवडिता. तू जरी आता आमच्या कर्म अवशेष तो आम्हाला पाठवशील, पण आता आम्ही जाणार नाही. का नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. अतिशय सुंदर अभंग आहे. सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असा की साधू संतांच्या, ऋषीमुनींच्या, संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी, आपलं हे अंमळनेर, भांड्यांचं अंमळनेर, ऐतिहासिक पौराणिक असं अंमळनेर आहे. आणि याच फाट्यावर या ठिकाणी आमचे गोपाळराव गोविंदराव मिसाळ या मिसाळ परिवारांनी या ठिकाणी संत मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या या निमित्तानं, 8वं वर्धापन दिन आहे, 8 वर्ष झाली या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून. त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला मी हरिभक्तगणांचे गुरु डॉक्टर महंत न्यायाचार्य शास्त्रीजी महाराज, हरिभक्तपरायण महंत विठ्ठल महाराज आदी सगळे, महादेवानंदजी महाराज आदी सगळी महाराज महानुभाव संत महंत मंडळी होती. आज त्या प्राणप्रतिष्ठेला 8 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या निमित्तानं त्रिदिवसीय या कीर्तन महोत्सवाचं आयोजन या मिसाळ परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. 2 दिवस झाले तुम्ही तृप्ती घेताय ना. रेलचेल आहे, पाऊसही चांगला पडत आहे, पिकाला अनुकूल आहे का नाही. मग इतके काही चेहरे वाकडे केले, चांगलं आहे ना सगळं. कोरोनामधून सुद्धा वाचलेलो आहोत ना. शेजारचा गेला पण आपला नंबर लागला, मग एवढे चेहरे वाकडे करून बसू नका. शूटिंग चालू आहे, लक्षात घ्या. फ्रेश राहो, खुश राहो. नाही संसारामध्ये दुःखच आहे, संसारामध्ये त्या ठिकाणी क्षीणच आहे. परंतु या परमार्थ, या धर्म मंडपामध्ये, या ज्ञान मंडपामध्ये नक्कीच तुम्हाला
आनंदाचे आवारू मांडू जगा, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी हे आवार शिवार मांडावं म्हणून या मिसाळ परिवाराने, आम्ही त्यांना गोगो मिसाळ म्हणतो, लक्षात घ्या. भगवानगडाचे ट्रस्टी आहेत, माझे जिल्हा परिषद सदस्य पण आहेत आणि अतिशय जुने रिलेशन आमचे आहेत. म्हणजे शास्त्रीजी गडावर बसण्याच्या अगोदरपासून एक बऱ्याच वर्षापासून त्यांच्या आमचे या परिवाराचे रिलेशन असल्यामुळे आमच्या सौभाग्यवती लताबाई आहेत आणि हा मोठा परिवार आहे. आपल्या या अंमळनेरचे उपसरपंच आमचे सत्यसेनजी आहेत, डॉक्टर चित्रसेनजी आहेत, आहे की नाही. त्यांच्या माझी सभापती पाटोदा, आमच्या संगीताताई ज्या आमच्या शिरूरच्याच आहेत. आज या ठिकाणी हा मोठा परिवार आहे आणि या परिवारामध्ये घनिष्ठता असल्यामुळे या ठिकाणी सहसा ते या सप्ताहामध्ये रिपीट करत नाहीत, पण मला रिपीट करतात, विठाला विठाला. हे त्यांचं प्रेम आहे, लक्षात घ्या. आणि दुसरं आहे, शास्त्रीजींचाही आदेश आहे आणि त्यांचंही प्रेम असल्यामुळं या ठिकाणी पुन्हा पुन्हा येणं होतं आहे. आणि तुम्हा संत सज्जनाचा, अंमळनेरकर पंचक्रोशी परिसरातला सगळ्या आमच्या या भाविकांचा, माता माऊल्यांचा दर्शनाचा हा योग असतो, लक्षात घ्या. नाही ते एरवी कोण कुणाला भेटतं. आज या ठिकाणी हरिभक्तपणांचे अतिशय सुंदर लेखक, उत्कृष्ट वक्ते, कीर्तनकार आमचे मराठे सर माझ्या सन्मुख बसलेले आहेत. हरिभक्तपणांचे उंडे सर, येवले सर, हरिभक्तपरायण संगीत विशारद आमच्या या परिसरातलं भूषण महादेवजी घुंगरट, हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे दिनकरराव, हरिभक्तपरायण संगीत विशारद या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले महेंद्र महाराज. आता ज्यांनी चाल म्हटली, हां, चौकोनी चिरावर वादनही तसंच, गाणंही तसंच, कीर्तनही तसंच आहे महाराज, लक्षात घ्या. डोंगरकिनीचेच आहेत, गडावर असतात, 10-12 वर्ष झाली गडावर आहेत, लक्षात घ्या. हरिभक्तपरायण त्यांचेच मित्र सहकारी हरिभक्तपरायण संगीत विशारद उत्कृष्ट कीर्तनकार प्रसाद महाराज, हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज, हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गरड महाराज, हां, ज्येष्ठ गुरुबंधू आहेत आमचे, लक्षात घ्या. आणि आपल्या जवळचं सानिध्यात असलेले आहे की नाही पांडुरंग महाराज, हरिभक्तपरायण महंत पांडुरंग महाराज तुम्हाला परिचित असतील. त्यांचे चिरंजीव जे गडावर हरिभक्तपरायण आमचे गुरुवर डॉक्टर महंत न्यायाचार्य शास्त्रीजी महाराजांकडे 6-7 वर्ष होते, ते चैतन्य महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्या वाजवा जरा त्यांच्याकरता. त्यांच्या मातोश्री इथं हजर आहेत. आणि माझ्या सन्मुख सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, उत्कृष्ट सगळी गायक वादक आणि हरिभक्तपरायण आमचे संगीत विशारद धनंजयजी. हो, सुंदर गाणं, सुंदर आवाज, फक्त वेळ कमी आहे आपल्याला. काय रात्र थोडी सोंग फार असल्यामुळं थोडासा तो आनंद घेता येईल. 5 वाजेपर्यंत करतो, मला काय विठाल विठाल. सगळी परिसरातील आमचे गुणीजन सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही आणि लांबून दुरून जे उभे राहून या कार्यक्रमाचं आतून ज्याला आम्ही मूळ म्हणतो आहे की नाही, ते दिसत नाही. झाडाचं मूळ कधी दिसत नाही, तसं या कार्यक्रमाचे आयोजक आमचे देवा, काय नाव आहे त्यांचं, देवाचे अंबादास का, अंबादास देवा. हां, छुपे रुस्तम आहेत, छुपे रुस्तम. हां, लक्षात घ्या. सगळं आयोजन नियोजन हे त्या ठिकाणी सुंदर पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याकरता जरा टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी, लक्षात घ्या. आणि आम्हाला सगळ्यांना साथ देणारे, सगळ्याच महाराजांना वाजवणारे आमचे मृदंग विशारद लहू महाराज या ठिकाणी उपस्थित. माझ्या सन्मुख बाबांच्या मावशीच्या घरातलेच आमचे माऊली सानप या ठिकाणी सन्मुख आहेत, हनुमंतजी सानप सन्मुख आहेत. सगळी ज्येष्ठ, सगळ्यांचा नामोल्लेख मी करत बसत नाही. सगळे परिचयाची मंडळी आहेत, आहे की नाही. काहींची नावं येत आहेत, काहींची नावं माहिती नाहीत, पण मला तुम्ही ओळखताय, कारण का मलाही बसून आता हरिभक्तपरायण वैकुंठवासी आबादेव महाराज यांच्या स्थानावर बसून मला 13 वर्ष पूर्ण झाली. आबादेव महाराजांना तुम्ही जुनी माणसं ओळखत असाल, लक्षात घ्या. आणि म्हणून 13 तप माझं पूर्ण झालेलं आहे. हां, मग आता पहिलं सुनबाई होतो, आता मी पण सासू झालेलो, लक्षात घ्या, आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी या कीर्तनाच्या निमित्तानं येण्याचा योग आहे. आज काला आहे, लक्षात घ्या. आणि काला या शब्दाचा अर्थ आहे जीव शिव ऐक्य. जिथं होतं ते हे साधन आहे, हे जे माध्यम आहे ना
काला 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 म्हणजे काय, लोकांना असं वाटतं म्हणजे काल्याची काय विशेषता आहे. नाही नाही, अतिशय या परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं अतिशय फार मोठं महत्व आहे महाराज, लक्षात घ्या. काला झाल्याशिवाय सप्ताह होत नाही, लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी काला होतो त्या दिवशी हाला. आज हा आनंदाचा सोहळा संपणार आहे, काला आपल्या समापनाकडे नेतोय, लक्षात घ्या. मग आनंदही आहे आणि थोडीशी दुःखही आहेत, कारण का उद्या कीर्तन ऐकायला मिळणार नाही, लक्षात घ्या. हा आनंद सुख सोहळा भोगता येणार नाही. परंतु या मिसाळ परिवाराने तुम्हाला एक रेलचेल, एक मेजवानी, आनंदाची स्वानंदाची मेजवानी तुम्हाला 2-3 दिवस दिलेली आहे. खरंच जितके त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, लक्षात घ्या. हा त्यांचा आदर्श आहे. आणि म्हणून या ठिकाणी या काल्याचं अनन्यसाधारण महत्व आहे या मानवी जीवनामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून महाराज काला काला, काला या शब्दाचा अर्थ आहे हरिनामाचा खिचडी काला. हरीचं नाम आणि भगवंताचं प्रेम, दही लाही याचं मिश्रण म्हणजे काय, काला आहे. द्रव द्रव एकत्र आलं काला होत नाही, घन घन एकत्र आला काला होत. माझं बोलणं लक्षात आलं की नाही कोणाला? रॉकेट, पेट्रोलमध्ये रॉकेट टाकल्यानंतर काला म्हणता येईल का ते? बोला ना. द्रव द्रवामध्ये नाही ना, त्याला काय म्हणतात? भेसळ म्हणता येईल. धान्यामध्ये खडे टाकले काय होईल? ते काला होईल का? भेसळ होईल. मग इथे जो काला आहे घन आणि द्रव, घन काय आहे? लाया घन आहे, दही हे द्रव आहे, याचं मिश्रण म्हणजे काला आहे, लक्षात घ्या. मग आध्यात्मिक काला वेगळा, आधिभौतिक काला वेगळा, आधिदैविक काला वेगळा, स्थूल काला वेगळा, सूक्ष्म काला वेगळा, स्थूल काला वेगळा. स्थूल हा जो दिसतोय तो दुसरा, सूक्ष्म काला जो आहे जीव शिव ऐक्य आहे. हा, कारण शरीराकरता काला ब्रह्मैक्य, लक्षात घ्या. अपरोक्ष ज्ञान, एक भूत होणं, ब्रह्मरूप होणं आहे की नाही, त्याला काला म्हटलेलं आहे. म्हणाल महाराज आणखीन जरा आम्हाला सांगा ना. लक्षात घ्या. लहानपणी काला, तरुणपणी काला, म्हातारपणी सुद्धा नाही, लक्षात आलं? लहानपणी मुलांना सुद्धा बघा, आमच्या काही माता मावल्या असतात ज्या खेड्यातल्या आहेत. मुलाला जरा दात आले, आईचं दूध जरा कमी झालं का मग ती आई काय करते, मुगाचं वरण आणि तो भात असा कालवते, काला असं बारीक बारीक चिवडते अशी, बरोबर ना? हां, असं वाटतं आपण जाऊन बसावं का काय, पण बारीक घास करते. कुठली आई? आंबळनेर इकडची आई. तिकडच्या सांगत नाही, त्या जागा घातलेल्या त्या मिक्सरमध्ये घालतात, खर्र, तो काला. हां, तो रगडा होईल, लक्षात घ्या. त्याला काला म्हणता येणार नाही. हाचा जो केलेला, हाताने जो केलेला चिवडलेला, त्याला काला म्हणतात. लहानपणी सुद्धा आपल्याला काला आहे, तरुणपणी सुद्धा. बघा आमच्या पोरांना शुद्ध आवडत नाही, चहापत्ती, दूध असेल चहापत्ती टाका, काला. मिसळ, भेळ हे काय आहे? कालाच आहे. 31st सुद्धा कोकटेल करतात, काय आहे तो? काही ना कळलंय, लक्षात घ्या. तो तरुणपणी सुद्धा काला आहे आणि म्हातारपणी, तुम्हाला म्हातारपणी सुद्धा काला आहे. मी एका ठिकाणी घरी गेलो, 95 वर्षाचं म्हातारं, असं लाल गुबगुबीत कोरं पान. मी जवळ बसलो, म्हटलं बाबा या वयामध्ये तुमची अशी तब्येत? म्हातारी बाजूला बसली होती. म्हटलं उगाच आहे का बाबा, रोज काला करून खाऊ घालते. म्हटलं लहानपणी काला, तरुणपणी काला, म्हातारपणी काला. ज्या दिवशी काला बंद त्या दिवशी हाला. विठाला आणि हा काला सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे, लक्षात घ्या. आजचा अभंग फार सुंदर आहे महाराज. नाही, भगवंताच्या जवळ जाण्याकरता, भगवंताची संगती प्राप्त करण्याकरता, नीट ऐका बरं, शॉर्ट बट स्वीट. ते जरी म्हणले 3 वाजेपर्यंत 3 तास, तेवढं काही होत नाही, घाबरू नका. हां, म्हणायचं असतं ते, लक्षात घ्या. शॉर्ट बट स्वीट थोडं, कारण का 1 तासानंतर माणसांच्या मेमरीची जी सक्षमता असते, कॅपॅसिटी असते, ती संपते. म्हणून शाळेमध्ये, कॉलेजमध्ये लेक्चर सुद्धा किती तासाचे आहेत? 45. आता ते कमी कमी होत चाललेले आहेत.
हो 40च आता झालेले. हा ती पोरं पण म्हणतात सर बस झालं, कारण का ते थकतं ना. तसं जास्त जर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला, आमच्याकडे दिवसभर बोललो तरी आमच्याकडे भांडवल आहे. लक्षात घ्या, आयुष्यच परमार्थामध्ये आम्ही घातलेलं आहे. आणि म्हणून शॉर्ट बट स्वीट, थोडे परिनिरे व्हावे. उगाच बोर करण्यात काही अर्थ नाही. जर तुम्ही माझ्याकडे नीट लक्ष देऊन ऐकलं तर मला सुद्धा त्या ठिकाणी, कारण का तुम्ही बोलविल्या मी बोलेन, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नव्हे. जेवणाले चांगले असतील ना तर त्या बाईला स्वयंपाक वाढायला मजा येते, कारण का दिवस घालवलेला असतो तिनं. पण जर वक्ता खाणारा जर नको नको म्हणला ना, त्या बाईला असं वाटतं हे भांडं त्याच्या डोक्यात घालू का काय. हा, सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, तुम्ही सगळे रसज्ञ आहात. कारण का भाऊ बाबांना श्रवण केलेलं आहे, मोठ्या मोठ्या साधू संतांना आणि बऱ्याच महाराजांना तुम्ही वाटं लावलेलं आहे. आता आमच्यावर टपलात तुम्ही, लक्षात घ्या. हा असो. भगवंताच्या जवळ जाण्याकरता, भगवत प्राप्ती होण्याकरता, त्याची संगती मिळण्याकरता अनंत पुण्य लागतात महाराज, एक जन्माचे नाही. तुकोबाराय म्हणतात माझी, ज्ञानोबाराय म्हणतात माझी असत्यवादाची वाचा केले बहुत कल. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. राया विठ्ठला जपात्यानी, विठ्ठला जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठले एका सप्ताह करून, एक सप्ताह करून नाही, थोडंसं नामस्मरण भजन करून नाही, दिवसच्या दिवस आयुष्य घालवावं लागतं. तेव्हा कुठे थोडीफार ती कृपा होते, तेव्हा कुठे जवळ घेतो परमात्मा. लक्षात घ्या, आपण दूरच आहोत. अभंग पाठ आहे तुम्हाला, देवाची द्वारी उभा क्षण, देवाच्या दारात आहोत तर देवळाच्या दारात आहोत आपण. बोला ना, अजून देवाच्या दाराचा आपल्याला पत्ता सुद्धा, आपण प्रवेशही केलेला नाही, आपण बाहेरचे आहोत. देव आपल्याला ओळखत सुद्धा, बरोबर ना. जर त्यांनी ओळखलं असतं तर आपल्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, क्लेश आहे की नाही, हे दुःख आपल्या जीवनामध्ये नसते. आपल्याला त्याचं घर सुद्धा माहिती नाही, त्याचं दारही माहिती नाही, आतमध्ये प्रवेशही माहिती नाही. लक्षात घ्या. पण ज्ञानोबराय म्हणतात उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येईल. मग या करता तुम्हाला काळ घालवावा लागेल. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा, तुळशीच्या कर्म करावे लागतील, साधना करावी लागेल. आणि एक जन्म नाही, अनेक जन्म संसिद्धी. एका जन्मात शक्य नाही बरं, हे अनंत जन्म घ्यावी लागतील. किती हे मलाही सांगता येणार. संत प्राप्ती करता किती पुण्य लागतात हे मलाही सांगता येत नाही, कुठल्या शास्त्रालाही माहिती नाही. कोण पुण्य कोणा गाठी. हा, लक्षात घ्या. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. कोणती पुण्य, कोणती विशेष पुण्य ही काही सांगता येणार नाही. लक्षात घ्या. म्हणून पुण्य करा. ज्ञानोबरांनी सुद्धा, नाथ महाराजांनी सुद्धा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्यवान व्हा, पापी होऊ पापियाच्या ठाईन वजे मोक्ष. लक्षात घ्या. पापी माणूस काही करू शकत नाही, पण पुण्यवान माणूस सगळं त्याला मिळतं महाराज. फक्त पुण्य. आणि दुसरं आहे, का पुण्य करायचं आहे, भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात, अर्जुना ते पुण्यवशे जे अल्पची बुद्धी प्रकाश. पुण्य जर असतील तरच परमात्मा स्वरूप तुमच्या लक्षात येईल, कळेल. आणि दुसरं आहे, त्याला पाहायचं नाहीये, त्याला अनुभवायचं आहे, त्याला ओळखायचं आहे. साधूला सुद्धा, साधू तत्व आहे,
साधू काय आहे, संत काय आहे, तत्व आहे, परमार्थ तत्व आहे. आणि तत्वाला ओळखायचं आहे, ईश्वराला आपल्याला ओळखायचं आहे, त्याला पाहता येणार. माझं बोलणं कळतंय का नाही कोण असतो? या डोळ्याने यत् चक्षुषान पश्यती येन चक्षुगुंशी पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यद्वाचाभ्युदतं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. वा, या मनानं त्याचं मनन सुद्धा करता येणार नाही, या डोळ्यांनी त्याला पाहता येणार नाही. अनेक सायंटिस्ट लोक, वैज्ञानिक लोकांनी त्याला पाहण्याचा प्रयत्न केला, कारण का तो यांनी पाहताच येणार नाही ना, कारण हे भौतिक आहे. हे काय आहे? भौतिक आहे, हे व्यावहारिक आहे. परमार्थ सत्ता ही पारमार्थिक आहे. माझं बोलणं लक्षात येते ना? काय ती सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. नाही म्हणले द्विसूर्य सहस्त्र भवेद्युगपदुत्थिता, हा सूर्य सगळ्याला प्रकाशित करतो, तो परमात्म्याला, अरे तो प्राकृत आहे की नाही, नैसर्गिक आहे, तो व्यावहारिक आहे. तो त्या परमार्थ तत्वाला कधीही दाखवू शकत, ही इंद्रिय सुद्धा त्याला पाहू शकत नाही. बघा कळतंय का नाही? न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम लक्षात्या. आणि हे त्याचं स्वरूप आहे. संगती सांगतोय बरं तुम्हाला मी. आणि म्हणून या ईश्वर स्वरूपाजवळ जाण्याकरता आपली पुण्य कमी पडतात. दुसरं इंद्रिय संयम. मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की परमात्म्याजवळ जाण्याकरता तुम्हाला गोपाळ व्हावं लागेल. हा कार्यक्रम सुद्धा गोपाळरावांचाच आहे, लक्षात घ्या. म्हणून मग ते कसं होता येईल? इंद्रिय संयम करावा लागेल. इंद्रियांना तुम्हाला संयमित करावं लागेल. हा, काय बोबी? विठाल विठाल चुकावून आला दाट विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, चुकवून या आला पहाडी सद्वासनेच्या. लक्षात घ्या, पहिली तुम्हाला सद्वासना करावी लागेल. अंतःकरणातली जळमट, काम, क्रोध, हा षडरिपू आहेत. आता एक शत्रू वाढलाय, कुठला? मोबाईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर आणि एक दुसरं सातवा आता भयंकर झालंय. त्या मोबाईलने पागल केले. 3 वर्षाच्या पोरापासून 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळी पागल. पाहता पाहता गटारात पडतात काही काही. हा, लक्षात घ्या. इतकं पागलपण, इतकं वेडेपण. ज्या ज्यांनी मोबाईल बनवला त्याचं वाक्य आहे की माझी जीवनातली पहिली मोठी चूक ती म्हणजे मी मोबाईल तयार केला. लक्षात घ्या. आज घरातलं संभाषण, संवाद संपलाय. आई मुलाचा, आई मुलीचा, भावा बहिणीचा, मित्रांचा, सगळ्यांचा संवाद संपला. कशामुळे? या मोबाईलमुळे. भयंकर परिस्थिती आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून घातक आहे ते. आणि दुसरं, मी ते वाईट आहे असं पण म्हणत नाही. कारण का? त्याच्यामध्ये सगळं आलंय आता. कारण का? बँकिंग व्यवहार सुद्धा ऑनलाईन झालेत, एक्झाम ऑनलाईन, सगळे आर्थिक किंवा कुठलेही व्यवहार आता मॅसेज, आता पत्र सुद्धा लिहिणं बंद झालं ना. तीर्थस्वरूप, सान विवी, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, आता लिहिता येईल का एखाद्याला पत्र? आता मेल, ईमेल, इंस्टाग्राम आहे की ट्विटर, हे नवीन नवीन, फेसबुक आलाय, व्हॉट्सअप आलाय. लक्षात घ्या, या माध्यमामुळं आता प्रेमाचं जे लिखाण आहे ते संपलं. लक्षात घ्या, हे ते संपलं, लिखाण संपलं. नाही, जीवनच संपलंय. वाढदिवसाला सुद्धा 2 फुलं, हॅपी बर्थडे, झालं, संपलं. त्याचा आनंद व्यक्त करायचा असेल तर आहे की नाही, हा, थम, बस एवढंच, दुसरं काही नाही. आता त्यांच्यामध्ये आनंद काही राहिलेला नाही. लक्षात घ्या. हा, मला लाईक नाही केलं म्हणजे त्याला लाईक करायला पाहिजे, तेवढ्यात आनंदित आहेत आमची लोक. लक्षात घ्या. आणि फार विचित्र, हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे इतकी गडबड झालेली आहे, फार वाट लागलेली आहे. आणि म्हणून आता त्याचा वाद विवाद करणं म्हणून माझं कीर्तन नाही आहे. लक्षात घ्या. तुम्हालाही त्याचा अर्थ कळालेला आहे. लक्षात घ्या. आणि हे 7वा रिपू झालाय, शत्रू झालाय.
हां, जेवताही काही माणसं जेवतही नाहीत नीटू. हां, ते मी व्हॉट्सअपला बघितलं, मोबाईल बघता बघता ते भाजीत चपाती घालायच्या ऐवजी खालीच घालते. लक्षच नाही आहे. म्हणजे ही विकार आहेत. ऐका कलीचे महिमान असत्यासी झाले बाबा बेटी अनुमोदन करीत हवान. ऐका कलीचे महिमान असत्यासी झाले बाबा बेटी कलियुगच आहे, घोर कलियुग आहे. का करीचे महिमान असत्यासी रिझले. त्यांना कीर्तन आवडत नाही, त्यांना भजन आवडत नाही, त्यांना तत्वचिंतन आवडत नाही. हा, आता कीर्तन सुद्धा जो हसवेल तेच कीर्तन आहे, मला लक्षात नाही. हा, असं तत्वज्ञान जरा जड सांगायला लागलं का लोक इकडे तिकडे पाहायला सुरुवात करतात. मग ती चव सुद्धा त्यांची बिघडली नाही. लटीके खोटं आवडतंय, ऑर्केस्ट्रा आवडतो, तमाशा आवडतो आम्हाला, आहे की नाही. पिक्चर, सिरियल, वेब सिरीज ज्या म्हणजे व्हर्च्युअल आहेत, भासमान आहेत, त्या काय खरं आहेत का? एवढी हिरोईन सुंदर आहे का ती? आणि जर असेल तर ना शेतात महिनाभर तिला कामाला, एकही पिक्चर मिळणार नाही तिला. आता थोड्याशा 4 भिंतीत राहतात, AC मध्ये राहतात म्हणून पालीसारख्या गोऱ्या पडतात. बैठाला बैठाला म्हणून त्या ठिकाणी आपण त्या भासमान त्या विश्वामध्ये आपण अडकलेलो आहोत. ते खरं वाटायला लागलेलं आहे. आणि सत्य खरा जो परमात्मा आहे, सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदा भास. असत्यासी रिझले जन. सप्ताह केला का वाईट वाटतं? काही ना. मला एक जण म्हणलं, महाराज लय मंदिरं झाली, लय संस्थानं झाली. मला बघून म्हणतोय महाराज पण लय झाले. म्हटलं मग तुझ्या पोटात का दुखतंय? म्हणलं होऊ दे ना. नाही म्हटले पण लय झालं. अरे म्हटलं मूर्ख, हायवेला जा, किती ढाबे झालेत मोज ना, किती बिअर बार झालेत, किती डान्स बार आहेत, किती पब आहेत, किती कला केंद्र आहेत. का डोळे फुटले तुझे? का फोडू? काय नालायक माणसं आहेत महाराज. आम्हाला ना मुस्लिमांचा त्रास नाही, ख्रिश्चनांचा कुठल्या धर्माचा त्रास नाही आम्हाला आमच्याच लोकांचा त्रास आहे. असं तंबाखू चोळून चालतं. अरे बाबा तिकडं बघ ना, आज तुमच्या पोरापोरींना बर्बाद करायला हॉलिवूड, टॉलिवूड, बॉलिवूड आहे ना, ते बंद करा ना तुम्ही, तुमची हिंमत असेल तर. हां, आज मोबाईल तुमच्या पोराकडून पोरीकडून काढून दाखवा ना. अहो, लहान पोरगं सुद्धा ऐकत नाही ना तुमचं, जेवतच नाही महाराज ते मोबाईल शिवाय. त्यांना आवरा. लालनात बहु दोषा ताडनात बहु गुणा, तस्मात पुत्रांच्या शिष्यांच्या ताड येत नच्या लाल येत. लाड करू नका, फाजी लाड घातक आहेत. आज मुलांचे सुद्धा मुलींचे सुद्धा किती परिस्थिती बेकार झालेली महाराज. मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. आम्ही तर तो कॉन्ट्रॅक्ट आम्ही इंदोरीकर महाराजांना दिलाय सांगायला. ते बरोबर सांगतात, ते असे ठोकतात. मग लक्षात घ्या, ते मग त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेले. ते लक्षात घ्या. हे सांगायचं कारण वाईट वाटतं महाराज. जे सत्य आहे, परमार्थ सत्य आहे, हे जीवन तुम्हाला समजून घ्यायचं. परमार्थ परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमात्म्या पर्यंत नेणार ही साधनं नाही आहेत, परमार्थ साधन आहे. ध्यान, धारणा, उपासना आहे की नाही. कीर्तन माध्यम, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. लक्षात घ्या, मला वेळ जास्त घालवायचा नाही आहे.
आपल्याला ही इंद्रिय, ही काम क्रोधादी विकार आहे, या विकारांना तुम्हाला जिंकावं लागेल, गोपाळ बनावं लागेल. ही इंद्रिय जी सैराट झालीत, मोकाट झाली ती आहे की नाही. वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई, तिचा हाणून मोडावा पायी वो. विकृत होऊ लागलेली आहे त्या मोबाईलमुळे. इतकी विचित्र विकृती आज तरुणांमध्ये, लोकांमध्ये, म्हाताऱ्यांमध्ये मी पाहतोय निर्माण होऊ लागली आहे. या विषय विकारांना तुम्हाला त्यागावं लागेल. मन, हृदय, बुद्धी, शरीर तुम्हाला शुद्ध करावं लागेल. हे तो विषयांची दाट झाडी, काम क्रोधाची साकडी, चुकाबुनी आला पहाडी सदवासनेच्या. परमार्थ तुम्हाला काय सोपा वाटलं? परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. इतकं महाराज क्षुरस्य धारा निशतंदुरत्या दुर्गपतस्तत कवयो वदंती. सूर्याच्या म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्याची कसरत म्हणजे परमार्थ आहे, लक्षात घ्या. एक चूक सुद्धा सहन होत नाही महाराज या परमार्थामध्ये. आणि म्हणून कुणी परमार्थात आला तो सफल झाला असा परमार्थ त्या लेकुराच्या गोष्टी नाहीत महाराज, लक्षात घ्या. हलक्या काळजाच्या माणसाने परमार्थात येऊच नाही. फार सायास आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाह्य जग आणि मन तुकोबर आहे म्हणतात. आणि मग लक्षात घ्या, मग जेव्हा तुम्ही साधना करून, उपासना करून, परमार्थ करून जेव्हा मन, बुद्धी, चित्त शुद्ध कराल, तेव्हा साधू संगे सुबटा उजो सत्कर्माची विषयी विसर पडिला विषयी विसर पडिला निशेष. निशेष विसर पडला पाहिजे महाराज. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. लक्षात घ्या, गोपाळ व्हायचं आपल्याला, गोपाळ. पण आपण गोपाळ न होता भोपाळ झालोय आपण. आणि म्हणून ही इंद्रिय आपली ऐकत नाही. कीर्तन ऐकायचंय, विठ्ठल उद्धव भाऊ ना आमचे या ठिकाणी, उद्धव भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सभापती त्यांचे लांबून. अच्छा, अनेक मोठी मोठी लोक या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला नक्कीच भेट देणार आहेत, लक्षात घ्या. असो, विषयी विसर पडिला निशेष. विषयी विसर पडावा लागेल, इंद्रिय शुद्ध व्हावी लागतील. आणि मग नुसती विषय घेऊन निर्विषय होऊनही जमणार नाही, तुम्हाला गती घ्यावी लागेल. परमार्थामध्ये काल अभंग होता महाराज. आलिया संसारा उठा वेग करा, या परमार्थामध्ये सुद्धा गती घ्यावी लागते. आणि गती घेतल्यानंतर त्या गतीला तुम्हाला दिशा देणारा साधू सुद्धा असावा लागतो. केवळ गती घेऊनही फायदा नाही. काही काही माणसं मी बघितली, लगेच त्यांनी धंदा टाकला म्हणून हे पण टाकतात. पण अनुभव पण पाहिजे गाठीला. नुसता धंदा टाकून गती घेऊन खर्च करतात, पण जसा फायदा पाहिजे, नफा पाहिजे, तसा होत नाही महाराज, लक्षात घ्या. आणि म्हणून कित्येक साधक या परमार्थामध्ये येतात, गती घेतात. ते त्या महाराजाला पाहतात, अनेक साधू लोकांना पाहतात, येतात, परमार्थ करतात, पण दिशा न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी धोकाही होऊ शकतो. उदाहरण मी काल सांगितलं, जड भरत राजा आहे. भरत राजा होता महाराज, सर्वस्वाचा त्याग केला, गती घेतली परमार्थामध्ये. गती घेतली, पण गंडकी नदीच्या किनाऱ्यावर आले आणि एकांतामध्ये राहू लागले. पण हरणीच्या पाडसाच्या
मध्ये अडकले महाराज. लक्षात घ्या. अहो ज्यांनी राज्य सोडलं ते कुठं अडकले? का? त्यांना दिशा मिळाली नाही. श्रावण सुद्धा आहे. श्रावण बाळ, आता श्रावण महिनाच आहे की नाही? जो श्रावण आहे त्यांना आई वडिलांनी इच्छा केली, जे अंध आहेत. आता मला सांगा, अंध आई वडिलांना तीर्थयात्रा करायची काय गरज आहे? नेलं त्यांना तीर्थ, त्यांना काय दिसणार आहे? पण त्यांनी मुलाला सांगितलं मला यात्रा करायची, तीर्थयात्रा करायची. आणि श्रावणाने सुद्धा विचार न करता गती घेतली, उचललं त्यांना, गेले. पण झालं काय हो? गेले. दशरथानी बाण सोडला, तिथं मारले गेले. आई वडील सुद्धा. काय झालं? गती घेतली पण दिशा मिळाली नाही. काही ना दिशा मिळते पण गतीच घेत नाही. कित्येक मी चांगल्या चांगल्या महाराजांची मुलं बघितली महाराज, कित्येक विद्वानांची मी मुलं बघितली, कित्येक नेत्यांची मी मुलं बघितली. लक्षात घ्या, दिशा त्यांना आहे पण गती घेत नाही. गती पण घेतली पाहिजे आणि तुम्हाला कोणीतरी वाटाड्या, मार्गदर्शक, गॉडफादर तुमच्या मागे पाहिजे. लक्षात घ्या. ध्रुवानी गती घेतली, अपमान सहन झाला नाही. कुणाला? ध्रुवाला. मला आढळपद पाहिजे, कुठं मिळेल आई? म्हणले मी देऊ शकत नाही. मग कोण? परमात्मा. तो कुठे आहे? जंगलात आहे. लगेच निघाले. 5 वर्षाचं मूल महाराज. कल्पना करा तुम्ही, आपलं आयुष्य जातं, घर सुटतच नाही आपलं. आपली कुठं गती आहे? हां, ठाईचं बैसोनी बेष्टपैकी प्रमाण म्हणतात महाराज. असोनी संसारी आम्हाला सांगतात. हां, अरे जोवरी तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका. आणि दोन्ही होऊ शकत नाही बरं. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, हो येतो अपघात सोडावंच लागतं. लक्षात घ्या. ध्रुव सोडलं घर आणि निघाले, आणि दुसरं निघाले, गती घेतली पण दिशा देणारे नारद त्यांना भेटले महाराज. लक्षात घ्या. आणि मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्षात घ्या. आणि मग संत भेटले ना महाराज, मग काय? संग सताम सकल मंगल मातन होती. संत श्री गुरु साईनाथ असता पांडुरंगा इतरांचा लेखा, इतरांचा लेखा कोण करेरा. श्री गुरु सारिका तुमचा पाठीराखा असेल ना, हा महाराज, आई सोबत असेल ना, पोरग मग कुणालाही लात मारतं महाराज. लक्षात घ्या. बाप असेल तर जरा सभ्यतेनं चालतं असं, हे की नाही? पण आई असेल ना, मग बघा त्याचं. तसंच श्रीगुरु पाठीमागे असतील ना, मग त्याला दिशाही मिळते, आहे की नाही? आणि त्याची गतीही वाढते. मग साधू संगे संतांचे संगती, मनोमार्गे गती, 11 श्रीपती संत संग सांगितलंय महाराज. लक्षात घ्या. आणि गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. कर्माधिकांचा गुंताड आहे. कर्मणा गहनो गती. लक्षात घ्या. काम क्रोध आदी विकारांचा त्रास आहे. बरं, या सगळ्यांना शांत करता करता, शमवता शमवता महाराज साधू पाहिजे महाराज. पाठीराखा जर साधू असेल ना, मग तुम्हाला तो ईश्वरापर्यंत तो पोहोचू. संताविड प्राप्ती नाही ऐसी वेद देती. साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, करी योगी. साधू थोर जाना, करी योगी. साधू थोर साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं. कलियुगी काही ना वाटत असेल महाराजांचं हे काय चाललंय. मी सिद्धांत या ठिकाणी
त्या ठिकाणी मजबूत करतोय. तुमच्या पुढं लक्षात येईल, आता लक्षात येणार नाही. लक्षात घ्या, संतांच्या संगतीमध्ये, इंद्रियांच्या संयमानंतर, संतांच्या संगतीनंतर परमात्म्याची संगती, त्याशिवाय परमात्म सुख तुम्हाला मिळणार. बघा ना, आपण आता किती आषाढी वारीचा मोठा सोहळा झाला. 9 ते 10 लाख लोक, विराट माऊलीचा दिव्य भव्य तुकोबारायांचा सोहळा पांडुरंगाच्या भेटीला गेला. 2 वर्षानंतर गेला. लक्षात घ्या, वारी चुकली आपली, आहे की नाही? पण बघा तुम्ही, पांडुरंगाच्या भेटीला आपण जातो, पण भजन कुणाचं करतो? ज्ञानबा तुकाराम, भगवान बाबा जय, भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, नारायण नारायण नगद नारायण. लक्षात घ्या, कुणाचं भजन करतो आपण? संतांचं भजन करतो. का? ईश्वर आपल्याला माहिती नाही, ईश्वराचं स्वरूपही आपल्याला माहिती नाही, तो कसा आहे हेही आपल्याला माहिती नाही, त्याच्या वाटा सुद्धा आपल्याला माहिती नाहीत, पण संतांना माहिती आहे. म्हणून संताविन प्राप्ती नाही, ऐसी तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. जे गोपाल आहेत ना, त्यांनी हे सगळं केलेलं आहे महाराज. साधना केली, एक एक गोपाळ, एक एक गोपिका, त्यांची व्रत तप, त्यांची जन्म श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. इतकं सहज भगवंताचा संग त्यांना मिळालेला नाहीये. लक्षात घ्या, आपण एवढे आलोय, मला सांगा ना, सगळंच अनुकूल आहे का आपल्याला? बोला ना, जसं पाहिजे तसं बंगला आहे का? जसं पाहिजे तसं गाड्या, पैसा, परिस्थिती तशी अनुकूल आहे का? पाऊस सुद्धा नुसता रिमझिम पडतोय, जरा जोरात पाहिजे तो पडतोय का? काही मनासारखं आहे का? काही मनासारखं नाही. लक्षात घ्या, पण मनासारखं जर व्हायचं असेल तर त्याला पुण्य लागतं. लक्षात घ्या, पुण्य लागतं, आणि ती पुण्य साधूच्या संगतीत तुमची वाढतात महाराज. आणि मग ही पुण्य जर वाढली ना, मग तुम्ही गोपाळ होऊ शकता. इथं मला आणायचं आहे तुम्हाला. आणि मग एकदा गोपाळ झालात का, मग तो परमात्मा सुद्धा तुम्हाला जवळ करतो. आणि एकदा का त्यांनी जवळ केलं, मग तुम्हाला निश्चिंती अभंगाच्या पहिल्याच्या तुझी संगती, स्वानुभव आहे. देवा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. या सगळ्या साधनाद्वारे, संतद्वारे आम्ही देवा तुझ्यापर्यंत आलो, तुझी संगती आम्हाला प्राप्त झाली. लक्षात घ्या, मिळत नाही, पण अनेक जन्मांतराच्या पुण्याईनं देवा तुझा संग आम्हाला मिळाला आणि झाली आमुची निश्चिंती. आता निश्चिंत झालो. निश्चिंत होणं म्हणजे काय हो? काम नाही काम नाही झालो पाहिर कामा, याला निश्चिंती म्हणतात. संसारामध्ये निश्चिंती आहे का? बोला ना. बघा ना, काही माता माऊली इथं बसल्यात पण विचार करतात कुलूप लावला पण हिसका द्यायचंच राहिला. सुनबाई एकटीच आहे की नाही, नातू काय करत असेल, सगळं कुठं आहे ते निश्चिंतता नाही. बरं संसारामध्ये नाही म्हणले महाराज आम्ही
व्यापार वाढवला म्हणून काय जास्त सुख वाढलं का? जेवढं तुम्ही जास्त संसार वाढवता तेवढं दुःख. रोलिंग सर्क्युलेशन त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तुम्ही वाढवलं ना मेंटेनन्स सुद्धा वाढतं. दुःख. म्हणून कबीर महाराजांना विचारलं तुमचा, ते म्हणतात साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी न भूका मरू न साधू भूका जाय. जास्त नको, कमी सुद्धा नको. नाही सप्ताह करायचा म्हटल्यानंतर तेवढा पैसा वारकऱ्याकडे पाहिजे का नको? हा बोला ना. 100 माणसं जर आली, 500 माणसं आली तर जीव घालायचं सामर्थ्य त्या वारकऱ्याचं. आणि जास्त पण नको. जास्त आला पैसा तर माज येईल, मस्ती येते विनाकारण, आहे की नाही? लक्षात घ्या. म्हणून अति सर्वत्र वर्जयेत. आणि संसार वाढवू नका, थोडासा असू द्या. जास्त वाढवला दुःख वाढतं. आणि त्या संसाराचं स्वरूप सुद्धा सांगितलं. लटिका व्यवहार सर्वहा संसार वाया येरझार हरिवीण. मी विनोदानं सांगत असतो, आमच्या गुरुजींचा उदाहरण आहे, दृष्टांत आहे. 2 बेवडे एकत्र आले, ते येतात बरं, लक्षात घ्या. एकत्र आले आणि त्यांनी विचार केला, जुनी गोष्ट आहे, जुनी गोष्ट. आणि त्यावेळेला मग काय, इतके बेवडे विचित्र होते ते, रात्रंदिवस दारूच पित होते. पण नंतर त्यांनी निश्चय केला की आता म्हणले आपण पियाची कमी, मग विकायची म्हणले आपण. दारू विकायची, पैसा कमवायचा म्हणले आपण. पण कसा दारू? अरे पण आपल्या समोर दारू असल्यानंतर आपण गप्प बसणार का? आपण पिणार, फुकट पियायची नाही, विकत पियायची. काय म्हणले ते आता? ते दारू पिणारे म्हणजे काय आता मला सांगा ना. त्याचे लय फायदे आहेत दारू पिण्याचे. काही कोरोनामध्ये काही लोकांनी घेतली थोडी थोडी, नंतर माळा घालायला आले माझ्याकडे. काही ना खाऊ घातलं पण, पियाले पण, आहे की नाही? महाराज डॉक्टरनी सांगितलं खायला, म्हणजे घालतो माळ. कित्येक लोकांना माळी घातली मी महाराज, लक्षात घ्या. म्हणले सॅनिटायझरमध्ये 80% काय असतं? अल्कोहोल असतं. आणि दारूमध्ये सुद्धा काय असतं? कोरोना मरतो म्हणले, खोकला जातो त्यांनी, लक्षात घ्या. हां, हे दारू पिणाऱ्याबद्दल आमचे इंदुरीकर महाराज सांगतात फायदे आहेत त्याचे. काय? तो म्हातारा होत, त्याच्या घरी चोरी होत, त्याला कुत्रं चावत, अशी बरीच कारणं आहेत. ते सांगत असतात महाराज. कुत्रं चावत नाही तर कुत्रं सुद्धा घाबरतं, कारण का ते चालताना त्याला रस्ताच कमी पडतो. कुत्रं म्हणलं ही ब्यात आपल्यावर पडली तर वाटच लागायची. बघा तुम्ही, बेवड्याला भुंकत नाही, भुंकलं तर लांबून भुंकतो बघा, आणि आपल्या अंगावर येईल ते. चोरी होत नाही, घरात काही राहतच नाही. म्हातारा होत नाही याचं कारण तरुणपणीच लिव्हर खराब होऊन कित्येक तरुणांचे मी धाबे करतोय महाराज, लक्षात घ्या. 22, 23 वर्षाचे. अरे पिऊ नका, पण ते पियाल्याशिवाय राहतच नाहीत, लक्षात घ्या. हां, मग त्या दोघांनी निर्णय घेतला की आपण, आणि उसने आणले, 50 रुपये उसने आणले. देतच नव्हतं कोणी, पण कशी तरी आणले. आणि 50 रुपयाची 100 रुपयाची दारू विकत घेतली दोघांनी ते घेतले भांडे, आणि अंमळनेरला बसले मार्केटमध्ये बसल्यावर सकाळपासून बसले, पण एकही ग्राहक नाही. आता बेवड्याकडे कोणी येईल? पट्टीचे पिणारे वैतागले. 10, 11, 12 वाजले तरी कोणी नाही. शेवटी एक जण उठला आणि असं खिशात जॅकेट होता, असं हात घातला, 1 रुपयाला लागला, नाचायच लागला तो. मला 1 रुपया मिळाला म्हणले, मला 1 रुपया मिळाला. अरे म्हणले मग इतकं काय? नाही म्हणले आता काय, बोनी तर नाही आपली, आणि नियम आहे काय, विकत पियायची. म्हणजे बरोबर आहे. मग म्हटलं आता हा 1 रुपया तू घे, तू मला 1 रुपयाची दारू दे. तो म्हणला बरोबर आहे, रूल्स नियम आहे म्हटले. आणि मग त्यांनी 1 रुपया घेतला, त्याला मोजून 1 रुपयाची दारू दिली. तो पण आता हा दारू पिताना याला कुठं राहावं होतं. तो म्हणले माझी बोनी झालेली. म्हणजे मग हा 1 रुपया तू घे, तू मला 1 रुपयाची दारू दे. म्हणजे बरोबर आहे. त्यांनी त्याला दिली, पुन्हा त्यांनी ह्याला 1 रुपया दिला. असं दिवसभर 100 रुपयाची दारू पियाले का नाही? 100 रुपयाचा व्यवहार झाला का नाही? पण हातात किती आहेत? 1 रुपया. त्यांना हसू नका, एवढा संसार केला, हातात काय? लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. हरी वाया रे धार हरी वीर, वाया रे धार हरी वीर, हरी मुक्ती गाथा, हरी मुक्ती मन, हरी मुक्ती मन, हरी मुक्ती, हरी मुक्ती मन. वाया रे धार
व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार निश्चिंती नाही. याच्यावर मी बोलतोय. संसारामध्ये बेचैन आहोत आपण. एक मोबाईल घेतला का लगेच दुसरा मार्केटमध्ये येतोय. अरे तो घेतला असता तर बरं झालं असतं. तो घेतला का लगेच तिसरा येतोय. एक गाडी घेतली का लगेच दुसरी मार्केटमध्ये आहे. रेलचेल चालले महाराज. पूर्वी सणासुदीला एखादी साडी माता मौलीला भेटायची आमच्या, बरोबर ना. किती आनंद व्हायचा. सणासुदीला कुठं गोडधोड खायला मिळायचं. किती आनंद होता तो. दिवाळीचा सण, दसरा असेल, अन्य इतर पुरणपोळी व्हायची, लक्षात घ्या. पण आज तो आनंद राहिला का. आज कपाट भरल्या साड्यांनी, तरी पण साडीच नाही. साडीच नाही. लक्षात. असमाधानी अशांत आपण झालेलो आहोत. बेचैन झालेलो आहोत. आणि आता या सोशल मीडियामुळं पुरुष स्त्री असो नाही तर पुरुष असो, मुलं असो नाही तर मुली असो, बेचैन आहेत, निश्चिंत परेशान आहेत. बरं परेशान. लक्षात घ्या. संत देवाच्या सानिध्यात या झाली आमोची निश्चिंती झाली पाहिजे. बेचैन. एका मुलाने वडिलांना न विचारतात एक बंगला घेतला महाराज. असा रस्त्याच्या बाजूला बंगला होता, मोठा बंगला होता. त्याचा व्यवहार केला त्यांनी. बापाला सांगितलंच नाही. नंतर तो व्यवहार कळला बापाला की बंगला घेतला यांनी म्हणून. आणि जसं कळलं तसं त्याला वाईटही वाटलं. पण आणि जाता जाता त्या बंगल्याकडे बघितलं तर त्या बंगल्याला आग लागली. तो बाप नुसता ओरडायला लागला, हाय रे हाय, छाती पिटायला लागला. मी सांगत होतो घेऊ नको, मला न विचारताच व्यवहार केला. अरे तो ओरडायला लागला मला, कारण का तो बंगला पेटत होता. पोरगा तिथं आला. म्हणले बाबा शांत बसा, त्याचा 2 दिवसापूर्वीच व्यवहार झालाय. म्हणजे डोळे बिळे पुसून शांतच झाला. कोण. बाप. पोरगा म्हणलं ते व्यवहार झालेला आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता पेटला तरी हरकत नाही. शांत झाला. तेवढ्यात ज्याला विकला होता तो आला. तो म्हणला मला हा व्यवहार मान्य नाही, तुमचा व्यवहार आणि माझा व्यवहार मिटला. पुन्हा बसला खाली बाप. पण संसारामध्ये असंच आहे सगळं, बेचैनी महाराज. आणि पुन्हा तुकोबरा या ठिकाणी सांगतात, गोपाळ सांगतात, झाली आमोची निश्चिंती. देवा तुझं स्वरूप एकदा तर तुझं सानिध्य आम्हाला मिळालं ना, झाली आमोची निश्चिंती. बरं संसारातही भोग आहेत आणि परमार्थातही भोग आहेत. संसारातले भोग हे संपणारे आहेत. संसारातले भोग तृप्त करणारे नाहीत, अतृप्त करणारे आहेत. भोग हे रोग भयम कुले च्युती भयम वित्तेन पालात भयम. भोग जर तुम्ही भोगायला गेलात तुम्ही रोगी व्हाल. लक्षात घ्या. आणि भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपोन तप्ता वयमेव तप्ता, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. तुम्हाला काय वाटतं. मोबाईल खराब, डोळे खराब होतात तुमचे, कान खराब होत आहेत. लक्षात घ्या. मन खराब होत आहे, बुद्धी खराब होते. हे विषय तुम्हाला बर्बाद करतायत हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तुम्हाला वाटतं मी भोगाला भोगलं, भोग हसतात. अरे मूर्खा, मी तुला भोगतोय. बघा ना आपलं लहानपणीचा चेहरा पहा आणि आता पहा, आता वाजले की 12. आहे का ते तेज. ऐक काय लहान मुलाला बघा ना, लगेच घेऊन असं पापा घ्यावा असं वाटतो आणि आपल्याला असं कानसुलात द्यावं असं वाटतं. तैसा दिसे तोंडावरी. लक्षात घ्या. कारण का भोगानी तुम्हाला भोगलेलं आहे. पण इथे महाराज नाही देखील येते, नाही देखील येते, नाही देखील
जसं प्रमाण तशी चाल आहे बघा. हां, जुनं रत्न आहे आमचे ओंडे महाराज म्हणजे. हां, त्यांनी मला सुद्धा लहानपणापासून बघितलेले, आळंदीपासून त्यांचे चिरंजीव आहेत ते आहेत. लक्षात घ्या, नाही देखील येते मिळे. परमात्म संगतीमध्ये तुम्हाला जे बघायला कधी मिळणार नाही महाराज, हां, ते तुम्हाला पाहायला मिळेल महाराज. नाही देखील येते भोग सुखाचे सोहळे. संसारातले भोग तुम्हाला अतृप्त करतात, तुम्हाला निस्तेज करतात. लक्षात घ्या, काम तुम्हाला कामातून काढतो, पण राम जो आहे ना तुम्हाला आराम देतो. लक्षात घ्या, हा असता सर्व सुखाचा की भ्रांतासी कामो विषयावरी. इथं भोग आहे, संगती, निश्चिंती आणि भोग सुखाचे सोहळे या परमार्थामध्ये. म्हणून तुम्ही आलात. घरामध्ये हे जर मिळालं असतं तर इथं तुम्ही या मंडपात आला. मला सांगा, जेवायला आलात का तुम्ही? काय घरी जेवायला नाहीत का आपल्या इथे? नाही, इथं भोग आहे, इथं सुखाचे सोहळे आहेत, इथं साधू संतांचा संग आहे महाराज. आणि म्हणून या ठिकाणी आपण घरदार सोडून इथं आलेलो आहे काल्याला. लक्षात घ्या, इथं देव आहे आणि त्याच्या संगतीमध्ये नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. लक्षात घ्या, आणि घरी 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 आसार आहे महाराज. लक्षात घ्या, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी काय आसार संसार आहे, तेच ते त्याच चार भिंती आहे की नाही, तीच कळकटलेली भांडी, तोच टीव्ही, तीच पोरं, तीच शेती. कंटाळा येत नाही का तुम्हाला? हा, नाही, लाज वाटत नाही, कारण का आपण निर्मळ मनाचे नाही. मला सांगा, पीठ दळून आणल्या, धान्य दळून आणल्यानंतर पुन्हा नेता का पीठ दळायला तुम्ही? हा, हे पीठ दळून दे म्हणून नाही ना. पण संसारामध्ये तेच ते. पण बघा, बोर होतात. नाश्ता झाला का लगेच जेवण, जेवणाची तयारी झाली, आराम करतो ना तो लगेच चहा नाश्ता, लगेच पुन्हा जेवण, पुन्हा तेच ते. कंटाळा येत नाही का? हा, येत नाही. याचं कारण आपल्याला खरा संसार कळालेला नाही आणि खरा परमार्थही कळालेला नाही महाराज. लटिका व्यवहार सर्व हा संसार. जरी पत्नी तुम्हाला म्हणत असेल मालक, पण खरंच मालकच तुम्ही, लगेच पिशवी देईल हातात गपचूप. लक्षात घ्या, हां, आणा ते आणा हे आणा. मुलं सुद्धा तुम्हाला बाबा म्हणतात, हां, अण्णा म्हणतात. कुठपर्यंत अण्णा? अण्णा जोपर्यंत अण्णा आणतो तोपर्यंत. अण्णाचं अन्न बंद झालं का मग अण्णाला महाग होतो. लक्षात घ्या, हा संसार आहे. इथे तसं नाही मला. भोग सुखाचे सोहळे हे की नाही. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. परमार्थ तत्व आहे इथं. लक्षात घ्या, श्रीकृष्ण तत्व आहे, संत तत्व आहे. लक्षात घ्या, इथं तुम्हाला श्रवण करायला मिळेल. आणि दुसरं, निश्चिंती कधी होते? त्या स्वरूपामध्ये तुम्ही स्थित होता. एक तात्विक अर्थ तुम्हाला सांगतो आणि पुढे भावार्थ सांगून चरित्र ग्रंथाला एक 10-15 मिनिटात चरित्र ग्रंथ पाहून. कारण का मी आज स्वतंत्र नाही. चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी. लक्षात घ्या, आणि थोडंसं तुम्हाला रहस्य समजावेत म्हणून या ठिकाणी मी घेतोय. लक्षात घ्या, श्रुती सांगते, छांदोग्य उपनिषदामध्ये येत आहे, सर्वं खलविदं ब्रह्म तज्जलान शांतमुपासीत सांगितलेलं आहे. सर्व ब्रह्म आहे. झाली आमोची निश्चिंती. याबद्दल सांगतो. मला सांगा, 100 वर्षापूर्वी आपण कुठे होतो? झोपले का काय? 100 वर्षापूर्वी कुठे होतो आपण? अव्यक्तामध्ये होतो. अव्यक्तामध्ये, परमात्म स्वरूपामध्ये होतो. आता सुद्धा आपण या जीव स्वरूपाला आलोय, परमार्थ तत्वामध्येच आहोत. आणि मेल्यानंतर कुठे जाणार आहोत आपण? नाही लक्षात आलं? मला सांगा, आता मातीपासून काय होतो? घडा तयार होतो. मातीपासून काय झालं? घट तयार झालं. मातीला उपादान कारण काय आहे? नीट ऐका. घटाला उपादान कारण काय आहे? माती. घट जो आहे तो म्हणला मला मातीचा वास यायला लागलाय, मला नको. राहील का तो? नाही. उपादान कारण ही मृत्तिका आहे. लक्षात घ्या, त्यापासून ते तयार झालेलं आहे. मातीपासून ते तयार झालंय, मातीमध्ये राहतंय आणि फुटल्यानंतर मातीत.
लक्षात येतंय का? निश्चिंती सांगतोय तुम्हाला. त्या स्वरूपामध्ये आपण आहोत, त्या स्वरूपामध्ये आपण जन्माला आलो, त्या स्वरूपामध्ये आपण स्थित आहोत. अव्यक्ताधीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव, ही निश्चिंती आहे. लक्षात घ्या. तत्स्वरूपाकार सोन्याचे अलंकार. आता माता मौलाना सोनं आवडतं म्हणून सोन्याचं सांगतो. आता हे सोनं अलंकार, आता बिगबाळी आहे, तुमच्या नाकात नथ आहे, पोत आहे, मोहनमाळ आहे, मंगळसूत्र आहे, ते कशाचे आहेत? सोन्याचे आहेत. कशापासून तयार झालेत? ते सोन्यापासून तयार झालेत. कशामध्ये आहेत ते अलंकार? सोन्यामध्ये आहेत. आणि सोनाराकडे दिल्यानंतर सगळं बाजूला केल्यानंतर ते अलंकार कशात जातील? सोन्यातच जातील. तसं आपण त्या स्वरूपामध्ये जन्माला आलोय, स्वरूपामध्ये स्थित आहोत आणि नंतर स्वरूपामध्येच. लक्षात येतंय का? भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आणि देवा, आता तू आम्हाला या स्वरूपापासून, तुझ्यापासून किती हाकलण्याचा प्रयत्न केला. तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, तू का म्हणे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीत आहे. भोग सुख आम्हाला या ठिकाणी तृप्ती देत आहे, आनंद देत आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून ही तृप्ती परमार्थामध्ये, परमात्म्याच्या साधू संतांच्या संगतीमध्ये आहे. महाराज ज्ञानोपर आहे, तुकोबारांचं सानिध्य, भाऊ बाबांचं सानिध्य ज्यांनी अनुभवलंय तो त्या ठिकाणी बघा त्याचा चेहराही वेगळा असतो. लक्षात घ्या. ही जुनी माणसं नुसतं नाव जरी काढलं तरी डोळ्यातनं अश्रू येतात महाराज. लक्षात घ्या. म्हणून देवा, आता तुझी संगती, तुझं स्वरूप आम्हाला कळालंय, झाली आमोची. आता तू जरी आम्हाला हाकललं तरी आता आम्ही जाणार नाही. का? आम्हाला संसाराचं स्वरूप कळलंय. तू का म्हणे त्यांचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म नाशिवंत, ते अशाश्वत आहे देवा, पण तुझं स्वरूप, तुझं चिंतन हे शाश्वत आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे चिंतन असतं. या ठिकाणी जसं बुद्धीला माझ्या या ठिकाणी भगवंतांनी जशी प्रेरणा दिली, साधू तुम्ही तुमच्या मायबापांनी प्रेरणा दिली, त्याप्रमाणे चिंतन तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. आणि मी सांगितलं आज मी परतंत्र आहे, कारण का या कीर्तनामध्ये दुसरं काही बोलता येत नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. थोडंसं भजन करूया आणि 10 मिनिटात आपण चिंतन पाहू. विठोबा नंद नंद आनंद कंद भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले. देवादिकांच्या पृथ्वीच्या या मागणीपोटी, कारण का वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म ह्या पाशी जाय. आता हा श्रावण महिना आहे, श्रावण मध्य अष्टमी जवळच आली, बाबांची सुद्धा जयंती आहे. लक्षात घ्या. मग हाच तो महिना श्रावण महिना. लक्षात घ्या. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे. आणि खरंच हिरवळ आहे. म्हणजे आताच्या त्या उक्तीप्रमाणे जी गाजली, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, काय तो मंडप, काय ते कीर्तन, सगळं ओके मध्ये. विठाला
नंद नंद आनंद कंद भगवान श्रीकृष्ण आहे, तो तुमच्या आमच्या इच्छेनुसार या ठिकाणी प्रगट होतो महाराज. लक्षात घ्या, हा श्रावण महिना म्हणजे अतिशय आनंद देणार आहे. सगळीकडे हिरवळ आनंद. बघा ना तुम्ही कसं वाटतं. कुठलंही देखावा चिकटवण्याची इथं गरज, असं इकडं लक्ष दिलं की सुंदर हिरवगार, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या. आणि या काळात भगवान श्रीकृष्णांनी इथं प्रगट झालेले आहेत महाराज. लक्षात घ्या, कुणा करता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये ते प्रगट होतात. पृथ्वीला, देवतांना, सगळ्यांना, ऋषीमुनीला सांगितलं मी येणार आहे, आणि सगळ्यांना आनंद झाला. कारण का, अव्यक्त स्वरूपामध्ये कुठं चिंतन करणार महाराज. योगी जपी तपी सिद्ध साधक परेशान होते, पण परमात्मा येणार आहे म्हटल्यानंतर इतका आनंद झाला महाराज. आणि मग प्रगट झाले कुठे, मथुरेमध्ये प्रगट झाले. आणि देवकी वसुदेवाला सांगितलं तुम्ही घाबरू नका, मला कोणी मारणार आहे, पण तुम्हाला वाटत असेल तर नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली, ते ठेवी आणि मज येते. आणि खरंच गेले. आणि खरं चांगलं कार्य वसुदेवानी केलं. मुलाला ठेवलं आणि मुलीला घेतलं महाराज. आपण फार विचित्र आहोत. त्यातल्या त्यात मराठवाडा खरंच आता इतका बदनाम झालेला आहे. स्त्री भ्रूण हत्या आता थोडीशी कमी झालेली आहे, फार प्रमाण कमी झाले. लक्षात घ्या. परंतु हे पाप करू नका. मुलींना जन्म द्या. आज खरंच मुली ग्रेट आहेत. लक्षात घ्या, आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मुली आज अग्रेसर आहेत. मार्क्स सुद्धा 10वीचे बघा, मार्क्स कोणाला जास्त पडतायत, मुलींना. IAS अधिकारी सुद्धा, क्लास 1 अधिकारी त्याच व्हायला लागलेले आहेत. कुठल्याही मॉलमध्ये जा, कुठल्याही कंपनीमध्ये जा, एअर हॉस्टेस आहे की नाही. आता राष्ट्रपती पण कोण आहेत, विठाल 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 या ठिकाणी सर्व आज स्त्रिया अग्रेसर आहेत. म्हणून स्त्रीला घेतलं आणि मुलाला ठेवलं. कृष्ण जय विठाल विठाल. आज या मिसाळ परिवारावर प्रेम करणारी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देण्याकरता येत आहेत, आलेली आहेत, पुन्हा येत आहेत, रस्त्यात पण आहेत. लक्षात घ्या. मग आता मला सुद्धा लक्षात येत आहे की हळूहळू आपल्याला उरकावं लागेल थोडंसं. एक किती मिनटं, 10 मिनटं, जास्त नाही. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जसे आले महाराज, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणे. इतका आनंद महाराज झाला. कारण का, जो परमात्मा. आणि त्या गवळणी म्हणजे काही साक्षात श्रुतीच होत्या. त्या काही अशा काय तुमच्या आमच्यासारख्या नव्हत्या मिश्री लावणाऱ्या, आहे की नाही, भांडणाऱ्या नव्हत्या. त्या अनंत पुण्य केले होते, अनंत पुण्य केले होते त्यांनी महाराज. म्हणून त्या गोकुळामध्ये परमात्मा दर्शना करता महाराज. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. इथं सुद्धा काही सुना आहेत, काही लेकी आहेत, काही सासू आहेत, आहे की नाही. पण त्या सासवा जरा विचित्र होत्या महाराज, भयंकर होत्या, खाष्ट होत्या. जरी काही करायचं असेल तर सासूला विचारल्याशिवाय करता येत नव्हतं. स्वयंपाक सुद्धा करायचं असेल तर लांब बसणार, टाक तेल, टाक जिरा. अक्कल नाही, काही नाही, घरी काही शिकवलं नाही. जे सुरू करायचा पट्टा. आणि स्वयंपाक चांगला झाला माझ्यामुळं झाला, जर चुकला शिकवलंच कुठं, संस्कारच नाही, आहे की नाही. ते पूर्वीच्या सासवा महाराज. लक्षात घ्या. आता नाही, आता सगळं सारखं झालंय. मग त्या काळामध्ये आता भगवंताला पाहायला जायचंय महाराज. पण ती सुनबाई आता लहान होतं, वय लहान होतं, भगवंताला पाहायला तर जायचंय, पण सासूबाई बसलेली. मग काय केलं तिनं, भरीला उलंडोनी रिता करी घट, आहे की नाही, भरलेला माठ असा रिता केला. आणि मग काय केलं, सासूबाईला सांगितलं, सासूबाई पाणीच नाही, मग माझं काय तोंड बघते जा ना. आणि मग काय घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. काय केलं, काल्याला 4 तास लागतात. लक्षात घ्या. मी फक्त आता मधाचं बोट लावणार आहे तुम्हाला. आणि नंतर मग काय, जी गेली पळत आणि भगवंताला म्हणेल पाहिल्या वेधलावी पैसे जिनी धरून नंद नंद आनंद कंद. भगवान श्रीकृष्ण बघितला, पाहिला नंदाचा नंदन
तेणे वेधिले तेणे वेधिले तेणे वेधिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. जो डोळ्याचा विषय नाही तो डोळ्याचा विषय झाला. हा महाराज इतका आनंद झाला त्या श्रुतीला, नुसत्या वर्णन करत होत्या महाराज. सहस्र शेरिका पूर्वक सहस्राक्ष सहस्रवात स भूमि सर्वतः स्पृत्वात्यतिष्ठदशांगुलम् पूर्वक ये वेत सर्वं जद्भूतं च भाव्यम् उदामृतत्वशेषानु जदन्येनातिरोहति. काय कळतंय का नाही? वेद बोलतोय महाराज. वेदांनी वर्णन केलं महाराज. त्याला हजारो हात आहे, सहस्र शीर्घा, सहस्रपाद आहेत, हा मोठा आहे, तो असा आहे तसा आहे, पण नेमकं कळला नाही. म्हणून श्रुतीसी कानडा वेदासी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये. त्यांना कळला नाही पण तो कळावा म्हणून आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा सोपा. महाराज ते ब्रह्मचैतन्य साक्षात नंदाच्या अंगणात आलं होतं महाराज. जे योग्यांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो आम्हापाशी मागे पुढे. तो गोपिकांचा खेळणं झालं होतं महाराज. लक्षात घ्या. आनंद घेतला महाराज. आणि मग हळूहळू भरपूर राक्षस मारली. का ग बघ रिटा मारिले बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविले. लक्षात घ्या. आणि मग जसे मोठे व्हायला लागले, चालायला लागले, गल्लीत जाऊ लागले आणि पोरग गल्लीत जायला लागले, मग शिव्या शिकतच महाराज आहे की नाही. त्याचा काय क्लास आहे का मोठा? आणि मग चोऱ्या करायला शिकले. कोण? भगवान कृष्ण महाराज. पहिली चोरी घरात केली आणि चोरी केली महाराज. लहान लहान होते महाराज. रवी ओढत नव्हती, ओढत नेली. आई झोपली होती दुपारची, यशोदा झोपली होती आणि डोळा चुकून आत गेले माझ घरात आणि शिंके असे लांब. त्यावेळेला काय रेफ्रिजरेटर नव्हते, फ्रीज नव्हते. मग त्यावेळेला लोणी कुठं कशात ठेवत होते? ताकात ठेवत होते. आणि अशी घागरीच्या घागरी त्यावेळेला. आता नाही बरं, आता नुसतं ऐका. आता आम्ही एखाद्या घरी गेलो तूप, ते म्हणतात चुप. हां लक्षात घ्या. आहार चांगला घ्या. माझं कीर्तन तुमच्या काही लक्षात राहील न राहील पण एवढं लक्षात ठेवा, माता मुलांना विनंती आहे, चांगला आहार खरा, पोषक तत्व, विटॅमिन, प्रोटीन आता तुमच्या घरच्यांना सगळ्यांना तुम्ही खा आणि त्यांनाही खाऊ घाला. जेवढे प्रोटीन विटॅमिन तुम्हाला, कारण का व्हेरियंट थोडेसे चेंज होत चाललेले आहेत. कोरोना आता राहिला नाही. आता बघा तुम्ही सगळ्यांनाच खोकला होता बरोबर. रात्री येत होता खोकला, जबरदस्त जातो, जीव जातो का काय असं वाटत होतं बघ, आहे ना. तो कोरोनाच होता, फक्त डॉक्टरला सांगू नका. लक्षात. हां ताप आहे, सर्दी आहे, घरामध्ये पेशंट आहेत, लक्षात घ्या. तो व्हेरियंट कोरोनाच आहे, तो दुसरं काही नाही. पंढरपूरला सगळ्यांना चेक केलं असतं ना, सगळे परेशान आहेत. मग हे आजार येणारच आहेत, लक्षात घ्या. कोरोना अजून गेलेला नाही. फक्त तुम्ही काय करा, ह्युम्युनिटी पॉवर वाढवा, ताकद वाढवा. घरामध्ये गायी पाहिजेत, लक्षात घ्या. मग लोणी, तूप, ताक, पुन्हा आता बघा ना भाज्या पाहिजेत. आता जरा साडा अंगण असेल, परसामध्ये तुम्हाला जेवढं काय होईल तेवढ्या भाज्या घ्या. आता विविध भाज्या आल्यात, लक्षात घ्या. कितीतरी भाज्या आल्यात. त्या भाज्यासुद्धा पोटात गेल्या, पण काय झालं, या माता मावला सुद्धा आळशी झाली. नुसता खळगुट आणि भाकरी खा, गिळा, मरा नाही. लक्षात घ्या. चांगलं तूप, दूध, रोजच्या जेवणामध्ये सकस भाज्या. आणि नाही तर नंतर आपल्या परिसरातलं लाडकं एक व्यक्तिमत्व, आमचे तरुणांचे उभरते नेते, या ठिकाणी जयदत्तजी धस यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. विठाला विठाला या परिवारावर सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. असा एक मोठा परिवार आहे हा. आणि म्हणून या परिवारामध्ये साधू संतही येत आहेत. पहिल्या दिवशी शास्त्रीजींचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. हरिभक्तपरायण महंत विठ्ठल महाराज शास्त्री, हरिभक्तपरायणचे महंत महादेवानंद महाराज जी आहेत ते बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही येता आलेलं नाही. हरिभक्तपरायणचे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजसुद्धा येतो म्हणले होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांनाही येता आलं नाही. असा हा एक मोठा परिवार आहे आणि या परिवारावर सगळ्यांचं, तुम्हामांचं सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणून आपण या ठिकाणी येतोय. नाही तर कोण कशाला कोणाच्या घरी जातोय, लक्षात घ्या. म्हणून थोडक्यात जास्त वेळ घेत नाही मी. भगवान परमात्मा या ठिकाणी
शिंके असे ते टांगले होते, तिथे गेले आणि त्या रवीनं छेद केलं. कशाला? त्या मडक्याला महाराज. आणि तो असा मोठा घडा, असा मोठा डेरा होता, त्याला छेद झाल्यानंतर ते ताक खाली यायला लागलं. कल्पना करा, असे घुंगराले केस, सुंदर कमळासारखे डोळे, लाल अधरओट भगवंताचे, छोटीशी अशी लंगोटी घातलेली परमात्म्यानी, हातामध्ये बांसुरी, आणि त्या छाच जो ताक पडत होतं त्या ताकाच्या हाताखाली हात लावला होता महाराज. का? लोणी कधी येते म्हणून बघायला. अशी लोण्याची वाट बघत होते महाराज. शिक्के पिदाय विहितम विहितम, त्या ठिकाणी शिक्के, तो शिंक फुटलं. विमत कलशम प्रभिद्य नवनीतम हस्ते पतितम कुतुकान पश्यंस श्यामलो जयती. असं ते गाडगं फुटलं असं महाराज. आणि फुटल्यानंतर ते लोणी असं अचानक तपदिशी हातात आलं. हातात लोणी आलं, आनंद झाला. आणि तेवढ्यात दारात यशोदा मैया उभी. कृष्णा घाबरले ना, आनंदही झालाय आणि भीती वाटली. का? यशोदा मैया दारात. अरे म्हणले कृष्णा काय करतो? काय नाही म्हणले. आई म्हणले लोणी खाली पडलं असतं, बट बरोबर झेललं म्हणले. खाली पडू दिलं नाही महाराज, लक्षात घ्या. आणि म्हणले पुढे फोडलं, म्हणजे आपोआप फुटलं. मी फोडलं? कृष्ण खोटं बोलत होते का? नाही महाराज, ही प्रकृती ती तिचं काम करते. मी काही करत, मी अभिन्न अभोक्ता आहे, मी अकर्ता आहे, मी काहीच करत नाही. त्रिभीर गुणमयीर भावैरेभिः सर्वमिदं जगत. हे सगळं ती करते, ती सृजन करते. मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे. बघा, आणि याच्यामध्ये फार मोठं रहस्य आहे बरं. ही कथा म्हणजे तुम्हाला काही खेळ नाही वाटलं. लक्षात घ्या. खाली सावळा वर्ण म्हणजे तमोगुण, हे रक्तवर्ण म्हणजे रजोगुण, आणि लोणी म्हणजे सत्वगुण आहे. सत्वात संजायते ज्ञानम. म्हणून शिक्के पिधाय वीत कलशम प्रभिद्य नवनीतम हस्ते पतितम कुतुकांस पश्यन् श्यामलो जयति. असे परमात्मा सुंदर त्या ठिकाणी आपल्यासुद्धा डोळ्यासमोर आले की नाही नकळत. आणि म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. उच्चारावे, आचारावे नाही. लक्षात घ्या, त्याचं आचरण करू नका, उच्चारण करा. या भगवान परमात्म्याने अनेक राक्षस मारली महाराज, अनेक दुष्टांचा संहार केला, भक्तांचं परिपालन केलं, आणि सगळ्या बालगोपाळांना घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांना धष्टपुष्ट केलं. याल तरी यारे लागे अवघे माझ्या, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. साधूच्या मागे, संतांच्या मागे आणि देवाच्या मागे जा. तुमचं पोट भरल्याशिवाय राहणार, तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाच्या मागे जा. मग देवाच्या मागे गेल्यानंतर सगळं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मग सगळे बालगोपाळ गेले कुठे? वृंदावनामध्ये. वृंदारण्यम स्वभद्रमणम प्राविशत गीत कीर्तन. इथं खेळ खेळले, खेळ खेळायला पाहिजे. तुम्ही नाही म्हटले आमचं वय झालं, शेवटपर्यंत खेळ खेळता येत आहे. भगवान बाबा शेवटपर्यंत खेळत होते गेले. आणि वारकरी संप्रदाय आमचा खेळणारच होता. आता बघा दिंडींमध्ये फुगड्या काय, बस फुगड्या काय, खो खो काय, अनेक खेळ. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. लक्षात घ्या, शांत बसलेला आमचा परमार्थ नाही आहे. तुम्हाला जर डोळे झाका म्हणलं तर सगळे घरी कुठं कुठं जातील, अख्खा अंमळनेर फिरून येतील. लक्षात घ्या. म्हणून हा संप्रदाय नाचून गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. बाल गोपाळांनी तिकडे खेळ खेळले भगवंताबरोबर. खेळ खेळताना पेंद्या म्हणला खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. महाराज 12:30 झाले. जरी मिसाळ साहेब म्हणले 3 तास करा, पण आवरलं पाहिजे. आता सगळी मोठी मोठी ज्येष्ठ मंडळी, ऊन पण वाढतंय आहे की नाही. आणि म्हणून भगवंतानी सांगितलं की चला चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वणवण पायी पिटी झाला शीण. जेवायला बसा आणि सगळ्यांनी एकत्रित बसलं पाहिजे. काय होतं आता घरांमध्ये असं एकत्र संवाद होत नाही, एकत्रपणा नाही आहे महाराज. मुलगा येतोय, जेवण करतोय, निघून जातोय, बायको पहिलीच जेवते. कारण का त्यांची वाट बघून, कारण का ते जॉब असे असतात, त्यांचं काही येण्याचं टायमिंग नसतो. मग ती जेवते आणि ती फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमधलं घ्या, गरम करा आणि खा आणि झोपा. आहे की नाही? लक्षात घ्या, फार विचित्र परिस्थिती नाही. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येण्याचं सुखच काही वेगळं असतं. आज बघा तुम्ही जेवायला बसाल नाही ते, आज माता माऊल्या खुश आहेत का? आज काय चूल पेटवायची, गॅस पेटवायचा नाही. नुसतं आज जसं काय माहेरीच आल्यात, नुसतं असं फिरून बसायचं. बघा जयदत्तजी असंच बसणार आहेत. आणि आमचे सगळे स्वयंसेवक जे आहेत तयारच आहेत. आज महाराज तृप्त व्हायचं आहे, कारण का हा काल्याचा प्रसाद आहे.
तुकामणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संतांसंगे. जो देवानी सगळ्या बालगोपाळांना एकत्रित घेऊन जो काला केला, तोच काला ज्ञानोबांनी वाळवंटामध्ये केला, तोच काला भाऊ बाबांनी, साधू संतांनी, नगतनारायण महाराजांनी, या सर्वांनी या ठिकाणी या सप्ताहाच्या माध्यमाने याच काल्याचा आनंद, हाच काल्याचा प्रसाद सर्व परिसरामध्ये, सर्व महाराष्ट्रभर या ठिकाणी मिळतो. महाराज लक्षात घ्या. म्हणून आज हा सप्ताह जो आहे या ठिकाणी संत मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन सोहळा, 8वा वर्धापन सोहळा या ठिकाणी मिसाळ परिवाराने, आमचे गोपाळराव गोविंदराव मिसाळ, त्यांचे दोन्ही चिरंजीव सत्यसेनजी आहेत, चित्रसेन आहेत, परिवार आहे, आमच्या लताबाई आहेत. हा परिवार मोठा परिवार आहे. या परिवाराने सर्व संत मांदियाळी, मीच आलो नाही असं नाही, महाराज ही सगळी मंडळी, उंडे महाराज, मराठे महाराज, मगर महाराज, ही सगळी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी, ही विद्वत मंडळी प्रेम आहे म्हणून या ठिकाणी आलेली आहेत. आज सगळी आमची नेते मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, अधिकारी पदाधिकारी, भाविक भक्त, वृद्ध, आबाळ वृद्ध, माता भगिनी बहुसंख्येनं या परिवाराला या ठिकाणी कार्यक्रमाकरता या ठिकाणी वेळेतला वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. लक्षात घ्या. आणि फार सुंदर कार्य त्यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या. सुंदर मंदिर आहे, सुंदर मूर्त्या आहेत, सुंदर स्थान आहे. लक्षात घ्या. आणि असं या त्या हनुमंतरायाची, भाऊबाबांच्या मूर्तीचा 8वा वर्धापन दिन, आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्रिदिवसीय हा या सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी झालं आहे. आजचा हा काला होता, जो काला भगवंतानी सगळ्या बालगोपाळांना वाटला. बिभ्रत वेणू जटप्रयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृणितो यत् फलानिंगुलिषु तन्मध्ये स्वरिसु दोहासयन्न भविस्वै स्वर्गे लोके भिष्टिपूजे यज्ञभुग्बाल केल पुंडलिका गोपाळ कृष्ण भगवान की जय. फक्त आता एकच मागणी परमात्म्याला आहे, भाऊबाबांना, साधू संतांना, नगद महाराजांना एकच प्रार्थना आहे, भगवान कृष्णाला एकच प्रार्थना आहे की आमच्या जीवनामध्ये सुख, शांती, स्थैर्य, आयु, आरोग्य यावं, आहे की नाही, सगळ्यांच्या जीवनामध्ये. आणि दुसरं आहे या परिवाराला सुद्धा, मिसाळ आमच्या या परिवाराला उदंड आयुष्य मिळो, असेच कार्यक्रम त्यांचे होत राहो. लक्षात घ्या. आणि सर्व भाविक भक्त उपकृत होत राहावं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख, शांती, आरोग्य, हा कोरोना तिकडंच जावं, तिकडंच त्याचं काळ हो, आणि पाऊसही चांगला पडावा, आहे की नाही, धनधान्य समृद्धी व्हावी, आणि आमच्याकडून परमात्मा प्राप्ती, साधूची संगती, ईश्वरांची संगती आमच्या जीवनामध्ये व्हावी, हीच प्रार्थना करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत, एवढी प्रार्थना करून वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.